नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 2 अध्याय पूर्ण झालेले आहेत. हा तिसरा अध्याय आपण वाचत आहोत. तिसऱ्या अध्यायाच्या आपल्या 600 ओळ्या झालेल्या आहेत. आता 600च्या पुढच्या ओळ्या आपण घेणार आहोत. चला तर मंडळी, वाचनाला सुरुवात करूया. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. तिने कीर्तन कीर्ती गजरे, त्रैलोक्य सुखे सुभरे, परमानंदू ही हुंबरे, सुखोद्वारे तुष्टोनी, तेही सांडुनिया गाणे, गरजो लागे अति संत्राणे, दुजे नाही नाही मने, गाणे कने म्या माझे, मीची गाता मीची श्रोता, माझे गाणे मीची तत्वता, जगी मीची कुलता, द्वैताची कथा सोनी नाही, सद्भावे भगवत्वरी चर्या, हरिता पारुषे कर्मक्रिया, अहम सोहम निरसोनिया, वृत्ती ही लया जायते थे, एव सप्रेम भक्ती संभ्रमो, तिने निरसे साधन श्रमो, फिटे निशेष भवभ्रमो, वाचासी वरमो इंद्रिया होय, जेथे एकना दुसरे, सन्मुख ना पाठीमोरे, जेथ सुख ही निज सुखा माझिविरे, ते स्वरूप निर्धारे निज शिष्या होती, जेवी बाळाचे लळे पाळणे, हे व्याली ती वेदना जाणे, हा शिष्यासी पूर्ण बोध करणे, तेथील कळवळेने सद्गुरु जाणे, बाळका लेवविल्या लेणे, जेवी माऊलीनी ओजाने, का शिष्य सुखे सुखावणे, हे सद्गुरु जाणे परिपूर्ण बोधे, इंद्रिये नेनती ज्याचे घर, जे मना वचना अगोचर, बुद्धी सिनाकडे ज्याची मेर, ऐसी निर्विकार निजवस्तू, दृष्टी दाविजे साक्षात, हाती देईचे पदार्थ, तैसा नवेगा परमार्थ, तोही सद्गुरुनाथ प्रबोधी शिष्य, शिष्याची करावया प्रबोध, बोधिता सद्गुरु अगाध, या लागे शिष्य सुखे स्वानंद, भोगी परमानंद गुरुराव, शिष्याची आकळे परब्रह्म, तव तव निरसे त्याचा भ्रम, तिने सद्गुरुसी परम, सुख संभ्रम उल्हासे, सेवकू परचक्र विभांडे, तव राजा उभारी यशाची बुडी, शिष्य परमानंदी देवडी, तिने गुरुसी गाडी सुखावस्था, ऐशी शिष्य कृपेची कळवळ, ज्या सद्गुरु माझी प्रबळ, तेथे भागवत धर्म हे सकळ, शिकावे अविकळ अनन्य श्रद्धा, ऐसी हे भगवत धर्म स्थिती, शरण जाऊनी सद्गुरु प्रती, अभ्यासावी भगवत भक्ती, ते मायेची शक्ती बांधू न शके, माया वेद शास्त्र नावर, ब्रह्मादिका अधिदुस्तर, ते सुखे तरती भवस्वर, हरिनाम मात्र स्मरणार्थे, हरिनामाच्या गजरा पुढे, माया पळे लवड सवडे, या लागी तरुण पावे घडे, सुखा सुरवाडे हरिभक्ता, सुख सुरवाडे हरिभक्ता, परात्पर नारायणाची माया, भजता नारायणाच्या पाया, सुखेची तरी जे गाराया, त्या भजनोपाया सांगितले, माया तरणोपाय स्थिती, राया तुवा कुशीली होती, तदर्थी मुख्य भगवत भक्ती, जान निश्चिती लोकनाथा, भक्तिपाशी नित्य तृप्ती, भक्तिपाशी नित्य मुक्ती, भक्तिपाशी भगवत प्राप्ती, माया निवृत्ती हरिभजने, हरिनाम भजन कंदोळे, माया जीवित्व घेऊन पळे, भक्त तरती बाळे भोळे, हरिभजन बळे महामाया, करिता नारायणाची भक्ती,
निज भक्त सुखे माया तरती, ते नारायणाची मुख्य स्थिती, स्वय चक्रवर्ती पुसतू. सर्वाभूती भगत भाव, हा मुख्य माया तर नो पाओ, आई कोणी सुखावला राओ, तेने आनंदे पाहाओ परब्रह्म कुठे. करिता नारायणाची भक्ती, उत्तम भक्त माया तरती, ते नारायणाची निजस्थिती, सांक्षेपे नृपती पुसलसू. ब्रह्म परमात्मा नारायण, वस्तुसीच मने जाण, ते वस्तुसीच मनने जाण, ते वस्तुनिष्ठा परिपूर्ण, राजा आपण पुसतू. सगळा माझी अधिष्ठान, सबाय ज्याचेनी परिपूर्ण, त्यास रूपा ते नारायण, स्वय वेदज्ञ बोलती. तुम्हायसे ज्ञाननिधी, भागे जोडलेती त्रिशुद्धी, तुमच्या वचनामृत बोधी, अहम बुद्धी उपजैना. तुमची या वचनोक्ती, ओसंडती स्वानंद स्फूर्ती, लासावली चित्तवृत्ती, श्रवणे तृप्ती गदानमनी. ऐकोनिया रायाचा श्रेष्ठ प्रश्न, प्रबुद्ध धाकुटा पिपलायन, तो बोलावया आपण, स्वानंदे पूर्ण सरसावला. अगा ज्याचेनी उपजे उत्पत्ती, ज्याचेनी अंगे स्थिती ती स्थिती, ज्याचेनी प्रळया प्रळय शक्ती, ऐसा दुसरी जगती मुख्य हेतू. या परी जो जगाचा हेतू, स्वय स्वसत्ता हेतू रहितू, सचिदानंदे सदोदितू, तो जाण निश्चितू नारायणू. जेवी सायं प्रातर मध्यमना, तीही काळी अलिप्त गगन, तेवी उपस्थिती ही प्रळयी जाण, अलिप्त नारायण परमात्मा. उत्पत्ती स्थिती प्रळयज्ञा, मनती कोण देखेथ, तेची अर्थीचा दृष्टांत, स्फुरदर्थ अवधारी. जागृती स्वप्नानी सुषुप्ती, तिन्ही व्यापुनी समाधी ही परती, ज्याची साक्षीत्वे स्फुरे स्फूर्ती, तो जाण निश्चिती नारायण. जागृतीचे जानपण, स्वप्नाचे मिथ्या भान, सुषुप्तीचा साक्षी पूर्ण, तो नारायण निश्चित. एव परमात्मा परज्योती, आत्मा हृदयस्थ जगती, त्या ते नारायण म्हणती, जाण निश्चिती रूपनाथा. ऐसी सांगता ब्रह्मस्फूर्ती, अगम्य वाटेल ब्रह्मप्राप्ती, सहजे ब्रह्म आतुडे हाती, ऐकते उपपत्ती सांगेन. तरी परमात्मा ब्रह्मपूर्ण, तुझे हृदयी नांदे आपण, ज्याचे मन बुद्धी प्राण, इंद्रिये जाण वर्तती. नयने तेने तेजे देखणे, रसना तेने स्वादे साखू जाणे, श्रवण तेने अवधाने, शब्द ज्ञाने प्रबोधती. तेने अहंकार अहंभाव, तेनेची मनाची मंतव्य, तेनेची चित्तासी चैतन्य, बुद्धीसी बोधव्य, तेने ब्रह्मावबोधे. तेने जड देह साचेतन, तेनेची कळे मृदू कठीण, तेनेची चरणाच्या ठाई गमन, करी कर ग्रहण सत्याची सत्ता, त्याचेनी प्राण परिचरती, त्याचेनी निमिपोन्मेष स्फूर्ती, त्याच्या आनंदलेश स्थिती, आनंद उपस्थिती भोगिती प्राणी. एवं चाळू
ज्ञातेपणे ज्ञानासी स्वरूपापाशी रेंगुनाही जाणीव आणि नेणीव हे सोडून सर्व भाव जे उपजे सद्भाव ते ब्रह्म स्वयंमेव पाविजे वैकुंठ कैलास शिराब्दी मनकल्पी कल्पना विधी पर्यात्मा कल्पावया त्रिशुद्धी मनबुद्ध्यादी सरेना स्वयंकल्पी त्रिभुवन ते स्वरूपी त्रिभुवन शके मन बुद्धी निश्चयात्मक पूर्ण तीसही जाण अगम्य वस्तू ते मन बुद्धी अगोचर ते वाचेची अति दुस्तर वस्तू नवे शब्दगोचर परात्पर परब्रह्म मोठे बांधता आकाशाते सारी बालव पडती रीते देवी शब्दे बोलावे वस्तुते तव शब्द शब्दार्थी निरधर्म प्राणाशेनी निज धाळे जे का क्रिया शक्ती थळे ते क्रियेची वस्तू ना तळे या इंद्रिया कळे तैसेनी जेवी थिल्लरा तोता बिंबोनी ओला नव्हे सविता देवी मन बुद्धी इंद्रिया परता जाण तत्वता परमात्मा जो मनाचे अनादि मन जो बुद्धीची बुद्धी सज्ञान जो नयनाचे आदिनयन जो श्रवणाचे श्रवण सावधानत्वे जो घ्राणाचे निजघ्राण जो रसनेची रसना आपण जो त्वचेची निजत्वचा पूर्ण दिवाचा जो जाणविऊ स्वयं जो इंद्रियाचा प्रकाशिता जो कर्म करोनी आकर्ता तो इंद्रियार्था विषयी स्वार्था होणेने जेथ बुद्धीची दृष्टी न वळघे तीथ मनपणे केवी निर्घे मा श्रवण नयन घ्राण योगे विषय संयोगे केवी भेटे जेथ प्राणशक्ती न चले पुढे तेथ वाचा स्वयलाजीली मुरडे या मा कर्मेंद्रियासी कोणीकडे पवाडू पुढे जोडेल अग्निपासूनी अनेक क्षणक्षणा निगती सांग परी आह्यमाजी अग्नीचे अंग स्वार्थ सांड प्रकटेना का सूर्यापासून सूर्यकांत प्रकाशती असंख्यत परी सूर्यकांता आत कदा भास्वत प्रकटेना जेवी सिंधुपासूनी तरंग प्रकाशती अति अनेक परी तरंगती सिंधूचे अंग सर्वथा सांड प्रकटेना देवी ब्रह्मापासूनी करणे प्रकाशती अनेकपणे तरी त्या इंद्रिया ब्रह्मदानने हे दिवे प्राणे घडेना जरी केळापासूनी केळी निपजे का साखरेपासूनी ऊस उपजे तरी इंद्री ब्रह्म जाणिजे हे नये निजोजे ब्रह्मादिका आशंका इंद्री नव्हे ब्रह्मज्ञान ते जीवांचे भवबंधन कदा काळी न कुठे जाण जन्म मरण निवार शब्दा देवा परोक्षमती ऐशी श्रुती शस्त्र उत्पत्ती तेही मिथ्या वाटे वंदती ऐसे तू निश्चिती मानिसी राया तेही अर्थीचे निरूपण ऐकराया सावधान शब्द निमोनी जा आपण ते ब्रह्मज्ञान दिवासी जीव सोडवावया होडा शब्द सवेग उचलीला विडा तिने घेता तत्वांचा झाडा आपण ही पुढा निमाला श्रुती नेती येणे शब्दे वृत्ती निषेध बोधे परी साक्षात वेदानुवादे निजवस्तु शब्दे न बोलवे शब्दासी जे वाच्य
निषेधे जे बुद्धी तेथ समरसये ज्याची बुद्धी तेची परब्रह्म गा त्रिशुद्धी निषेधावासी निषेधादी तोठाओ शब्द निमोनी सर्व शक्ती जीवासी दे पर ब्रह्मप्राप्ती शब्दा देवा परोक्षेती जान निश्चिती आनाव वाचा निशेष निर्वर्ते मन बुद्धी न पावे जेथे तेची अवधी निषेधाते परब्रह्म त्याते बोलिजे जे वाचेचे वदती परिवाचा वदो न शके जाते जे मन बुद्ध्याधिका जाणते परी मन बुद्धी जाते नेनती जे नयनाते दाखविते परिनयन लेखती जाते जे श्रवण घ्राणाते चितविते परिश्रवण घ्राण जाते नेनती एव सर्वांचे जाणते परी सर्वथा नेणे जाते ज्यासी जाणावया लागे जे येथे अनिक जाणते असेना ऐसे स्वसंवेद निज्ञाते ज्यासी दुजे नाही जाणते शब्द रिघावया तेथे द्विगमो जाते असेना जे कुश ना पुष्कळ जे वक्र ना वर्तुळ जे सूक्ष्म ना नव्हे सुस्थूळ वस्तू केवळ निर्विकार ज्यासी नाही रूपगुण ज्यासी नाही आश्रमवर्ण ज्यासी नाही मितुपन ज्यासी जन्म मरण असेना जे हळूवाट ना गहिसा जे विथिवळ ना सापोस जे वसंते ना ओस जे का निशेष निर्धर्म जे भ्राव स्वाना मोठे जे वडील ना धाकुटे जे विचारिता विवेक वाटे विवेक ही आटे निशेष त्यासी आदी न अंतू जे मध्यस्थिती रहितू जे गुण ना गुणातीतू अच्युतानंतू अद्वयत्वे त्या स्वरूपाचा वचन पाठ करावया वेदे केली खटपट तीथ स्रती साही बोंबट लादिला करुणी कष्ट नेदी वादे वेदू काय नेनोनी परतला जाणूनी ना बोलिवेची बोला याची लागे तो मौनावला तटस्थ ठेला निशब्दे वेदे धरिता दृढ मौन शस्त्रे भांबावली जाण तिही धरुणी मता विमान करीती वर्तन अतिवादे शब्दादी ब्रह्मज्ञान हे वेदे पाओनी पूर्ण खून शब्दे शब्द निशेष धून दृढ मौन तेने धरिले वेदरायाचे धरिता मौन शास्त्रे भांबावली जाण शोधिता शब्दांचे राण निज समाधान न पावती ज्यासी शब्दाती ब्रह्मप्राप्ती त्याशी दर्शने ऐक्य येती शास्त्रे स्वयेची समजती एके त्रिजगती भासी ब्रह्म एकाकी अद्वय स्थिती तुवाची दाविली उत्पत्ती तेथे ऐक्य रूपे त्रिजगती मनती कवना प्रती भासे ज्याची तुटली वासना पासुटी विराली अहंकाराची गाठी प्रारब्ध उतरले देहाचे तिथी त्याची ऐक्य सृष्टी भासे त्याच्या अनुभवाची गोड गोष्टी सांगावया उल्हासपोटी विपुलायोनु स्वानंद सृष्टी ब्रह्मैके सृष्टी वाखाणी ब्रह्मनिज ऐक्य परिपाठी प्रपंच ब्रह्मत्वेची उठी संता संत सकळ सृष्टी देखती दृष्टी ब्रह्मरूप जेवी नभी निळे मीचे भान एवी ब्रह्मी माया नांदे संपूर्ण नवल तियेचे विंदान नपुंसका दान पुरुषत्व केले आगाध चित्तीचा पतिव्रता धर्म नपुंसके उपजवी काम अनाम्य ठेवी नाम की निष्कर्मा कर्म तिचेनी ते निसंग संग
प्रधान महत्त्वे गर्भाली तेथ त्रिगुणातील व्याली विकारयुक्त विद्या विद्या निज स्वभावी जीवशिवांची भेद पडदवी प्रिय पुरुषांते भोगवी ज्ञान गावी वसोनिया जेवी सुवर्णी अलंकार तंतू माझी फटाकार भिंतीवरी भासे चित्र देवी माया साकार ब्रह्मी भासे मृतिकेची गोकुळे केली नाना कामाकारी घरी पूजिली त्रिमृत्तिकांची संचिली देवी ब्रह्मी भासली जगद्रूपे माया जैसा भूतांच्या कणिका भूतेसी नव्हती अनिका जेवी ब्रह्मी माया शक्ती देखा दावी अनेका अर्थाते ब्रह्मपूर्वी एकाकी एक तिची केविल झाले अनेक तो माया योग पारिपाक